नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट मी घेऊन आलेलो आहे. गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी भूमी अभिलेख विभागाच्या भरतीची वाट पाहत होते. आज आपल्या हाती या विभागातील रिक्त पदांची जी माहिती आहे ती समोर आलेली आहे. तर याची जो अधिकृत आकडेवारी आहे ती आपण पाहणार आहोत. एकूण किती पदे मंजूर आहेत, किती कार्यरत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किती पदे रिक्त आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या पुराव्यासह पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला या डॉक्युमेंटची क्वालिटी थोडी कमी दिसत असेल, त्यामुळे व्हिडिओला थोडेसे जी क्वालिटी आहे व्हिडिओची ती थोडी इन्क्रीज करा, जेणेकरून जो डेटा आहे तो तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर या संपूर्ण विभागात एकूण 9,687 पदे मंजूर आहेत, ज्यांपैकी 6,855 पदे सध्या कार्यरत आहेत. पण खरी बातमी ही आहे की संपूर्ण विभागात तब्बल 2,02,832 पदे रिक्त आहेत. आता पदानुसार सविस्तर माहिती याच्यामध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी पाहूया भूकरमापक म्हणजे जे सर्वेयर पद असतं. विद्यार्थ्याचे या पदाकडे सर्वात जास्त लक्ष असते. या पदाची तब्बल 1,179 पदे जी आहेत ती रिक्त आहेत. पण मित्रांनो, यात एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे 903 पदांची भरती कार्यवाही असून ही प्रक्रिया जी आहे फेब्रुवारी 2026 पर्यंत म्हणजे शेवटपर्यंत जे असेल या महिन्याच्या ती पूर्ण होईल असे स्पष्ट नमूद केलेले आहे. म्हणजे लवकरच तुम्ही नियुक्ती जी आहे याच्याबद्दल ती पाहायला मिळू शकते. आता त्यानंतरचे महत्त्वाचे पद जे आहे ते आहे उप अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी. या पदाची 77 पदे जी आहेत ती रिक्त आहेत. यांपैकी 23 पदे सरळ सेवेतून भरली जाणार असून त्याचे मागणी पत्र शासनाला सादर करण्यात आलेले आहे. उरलेली 54 पदे पदोन्नती म्हणजेच प्रमोशनने भरण्याची प्रक्रिया जी आहे ती 2025-26 या वर्षासाठी सुरू आहे. आता पाहूया शिपाई आणि नाईक आणि दप्तरबंद ही पदे. शिपाई पदाची तब्बल 1,792 पदे आणि नाईकची तब्बल 128 पदे रिक्त आहेत. पण इथे एक महत्त्वाची अपडेट ही आहे की ही पदे थेट सरळ सेवेने न भरता बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच आउटसोर्सिंगने 700 पदे भरण्याची कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर वाहन चालकाची 34 पदे रिक्त आहेत, ते देखील जे बाह्य स्रोत आहेत त्यामार्फतच भरण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त इतर पदांवरही रिक्त जागा आहेत, जसे की शिरस्तेदार ची 57 पदे आहेत, परिरक्षण भूमापकची 49 पदे आहेत आणि लघु लेखकची एकूण 12 पदे रिक्त आहेत. तर मित्रांनो, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भूमी अभिलेख विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. विशेषतः भूकरमापक पदाची भरती फेब्रुवारी 2026च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल अशी एक म्हणजे न्यूज आपल्याला दिसत आहे किंवा या डॉक्युमेंटद्वारे आपण पाहू शकतो. सरळ सेवा भरतीची जाहिरात कधीही येऊ शकते, त्यामुळे तुमचा अभ्यास आणि तयारी सुरू ठेवा. तुम्हाला या रिक्त पदांबद्दल किंवा भरती प्रक्रियेबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. याच्याबद्दल ज्याही अपकमिंग अपडेट्स असतील मी तुम्हाला सांगेल. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.